राईस तर सगळेच बनवतात, पण हा राईस बनवून पहा, सगळ्यांना खूप आवडेल. माझा तर खूप फेवरेट आहे. आज आपण बघणार आहोत मटकी राईस. ते बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहेत. जिरे मोहरी जरा तडतडले की त्यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा थोडा 1-2 मिनिट फ्राय झाला की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. ते मिक्स करून त्यामध्ये बटाटाही उभा कट करून घेतला आहे. टोमॅटो, त्यामध्येच मोड आलेली मटकी टाकायची आहे. मटकीचे प्रमाण जरा जास्तच घेतले आहे. मटकी जास्त वापरली की राईस खूप छान होतो. मटकी घरीच मोड आणले आहेत. छान मोड आलेत ना. मटकीला मोड आणण्यासाठी 1 दिवस मटकी भिजत घालायची आहे आणि नंतर ना ते एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी त्याला खूप छान मोड येतात. त्यानंतर त्यामध्ये मीठ, मिरची तुम्ही कट करूनही टाकू शकता. मी बारीक करून टाकले आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये शेंगदाणे, हळद, किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला जरा जास्त वापरला आहे. तुम्ही किती राईस बनवणार आहे त्यानुसार तुम्ही त्याचे मसाला कमी जास्तही करू शकता. धनेपूड, ते छान मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकायचे आहे. 1 वाटी तांदूळ घेणार असेल तर 2 वाटी पाणी टाकायचे आहे. अशा प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे जेणेकरून पाणी कमी जास्त होणार नाही. तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये ते तांदूळ टाकायचे आहेत. मी बासमती बिर्याणी तांदूळ यूज केला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तांदूळ यूज करू शकता. अशा प्रकारे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ते तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत. वरून कोथिंबीर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. 10 मिनिट शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे बघा किती छान राईस झाला आहे ना. पाणी कमी जास्त वगैरे झालं नाही, एकदम सुटसुटीत झाला आहे. छान दिसतोय ना. खूप छान, टेस्टला तर खूप छान होतो. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.